पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचं देखील आज प्रक्षेपण झालंय। स्वयं असं या उपग्रहाचं नाव आहे। स्वयं अवकाशात झेपावताच पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला। कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला अशा प्रकारचा हा पहिलाच उपग्रह आहे। एका विशेष प्रकल्पाअंतर्गत स्वयंची निर्मिती करण्यात आली आहे। गेले वर्षभर सीओईपीचे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांच्या मेहनतीला यश आलंय। या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झाल्यास त्याचा संदेश वहनासाठी उपयोग होणार होता। स्वयंच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। इस्रोमधून आज 20 सॅटेलाइटचं प्रक्षेपण झालेलं आहे आणि त्यापैकी एक सॅटेलाइट आहे ते पुण्यातल्या सीयूपी कॉलेजचं। हे ऐतिहासिक सॅटेलाइट म्हणता येईल कारण की पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी हे सॅटेलाइट इस्रोच्या मदतीने बनवलेलं आहे आणि त्याचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे। माझ्याबरोबर सीयूपीचे काही शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत, आपण त्यांनाच विचारूया। सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? 162 वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या महाविद्यालयाच्या दृष्टीने हे खचितच अतिशय मोठे पाऊल आहे आणि त्याच्या सरपेच्यात हा एक मानाचा तुरा आमच्या विद्यार्थ्यांनी आज दाखल केलेला आहे आणि स्वाभाविकतः आमच्या सर्वांनाच त्याबद्दल अतिशय आनंद आहे। मी सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांना हे श्रेय देतो सक्सेसफुल लॉन्चचं। आणि जे आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्यांनी जो नारा दिलेला आहे मेक इन इंडिया, तर हा एक मेक इन इंडियाचा परफेक्ट एक्झाम्पल आहे। टेक्नॉलॉजी जी वापरली आहे, विद्यार्थ्यांनी जे काही त्याच्यात विविध वस्तू आणि लिथियम आयन सेल्स जे वापरले आहेत ते टोटली मेक इन इंडिया आहे। सॅटेलाइट लॉन्च करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे कारण त्याच्यासाठी तुमचा जो सॅटेलाइट आहे तो स्पेस क्वालिफाईड पाहिजे, त्याच्यावर प्रत्येक प्रकारची टेस्ट व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला जे डिझाईन असतं ते खूप रोबस्ट असावं लागतं। त्यासाठी तुम्हाला जो रिसर्च करावा लागतो म्हणजे हे कंपोनंट सिलेक्शन करताना तो खूप भारी असला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला कॉलेजनी पण मदत केली आणि विद्यार्थ्यांनी पण खूप श्रम घेतले। एक अर्थवरती जी सिस्टम असते त्याच्यासाठी आपल्याला खूप कमी पॉईंट्स असतात जे कन्सिडर करायला लागतात, पण जेव्हा आपण स्पेसच्या बद्दल विचार करतो तिकडे व्हॅक्यूम असतं आणि प्लस तिकडचं रेडिएशन, त्याच्यामुळे जे आपण सिस्टम बनवतोय त्याला डॅमेज नाही झाला पाहिजे ह्याचा नेमका खूप लक्ष द्यावं लागतं याच्या। तूही या पूर्ण 178 विद्यार्थ्यांपैकी एक आहेस। काय वैशिष्ट्य आहेत, कशा पद्धतीने हे सॅटेलाइट आहे हे उपयोगी पडणार आहे आपल्याला? या सॅटेलाइटची 2 वैशिष्ट्य आहेत। एक म्हणजे पेलोड, ते पॅसिव्ह स्टॅबिलायझेशन आहे। ह्याचा अर्थ असा की कुठल्याही एक्सटर्नल गोष्ट न वापरता हायस्टेरेसिस आणि अर्थची मॅग्नेटिक फील्ड याच्या आधारावरच हे सॅटेलाइट स्टेबल होणार आहे अवकाशामध्ये। आणि दुसरं त्याचं फंक्शन असं आहे की तो बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन करेल, म्हणजे आपल्याला इथून मेसेजेस घेता येतील आणि दुसऱ्या ग्राउंड स्टेशनवरून ते रिसीव्हही करता येतील। इनिशियली आमच्या सिनियर्सने जो काही स्टडी केला होता तो त्यांनी आम्हाला पास ऑन केला आणि आता आम्ही एक बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन सिस्टम इथे डेव्हलप केली आहे, हाफ ड्युप्लेक्स सिस्टम डेव्हलप केली आहे। तर बेसिकली आमचं इथे चॅलेंज होतं की इथे ग्राउंड स्टेशन पण डेव्हलप करायचं होतं की आम्हाला चांगले सिग्नल्स रिसीव्ह झाले पाहिजेत विदाऊट एनी नॉईज। तो आमचं पहिलं चॅलेंज तर हे आहे की आम्ही आता तो पहिला पास एक सक्सेसफुली रिसीव्ह करून दाखवतो। एकूणच एक ऐतिहासिक असा क्षण आहे, केवळ सीयूपीसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।